इम्युनिटी बूस्ट करणारे हं, हं, असं कुठलंही औषध नसतं. जे असतं ते फक्त लस असते. हं? हं. तोंडाने घेण्याची पोलिओची लस आहे. हं, हं. हां, बाकीचे कुठलेही काढे, गोळ्या, स सरबतं किंवा अमुक इतर काही गोष्टी, हां, हं. हे जे असतं ना, यानी इम्युनिटी बूस्ट होत नाही. हं, हं, हं. हां, आत्ता आपण जसं म्हटलं तसं तुम्ही सर्व आरोग्याची सर्व सूत्र पाळलीत, हं, हां. की आहार, व्यायाम, हां, झोप. विश्रांती आणि व्यसनं टाळणं, तर तुमची प्रतिकारशक्ती राहते. आता यामध्ये सुद्धा एक छोटी गोष्ट आहे, ते म्हणजे आता क जीवनसत्व असलेल्या गोष्टी असतात, म्हणजे लिंबू किंवा हं, लिंबू जातीची फळं किंवा हे, हां, हं. किंवा चिंच वगैरे हे. त्या क जीवनसत्वामुळं किंवा काही इतर काही गोष्टींमुळं आपल्याला ज्यावेळेला इन्फेक्शन होतं ना, मी तुम्हाला हं, मगाशी आपण बोललो, की पांढऱ्या रक्तपेशी या रोगप्रतिकार शक्तीकडून ह्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करतात. हं, या लढाईमध्ये साहजिकच काही सैनिक म्हणजे काही पांढऱ्या पेशी जखमी होतात. हं, मग त्यांना रिपेअर करायला लागतं. हं. जसे हां, शत्रूची लढाई करताना आपले सैनिक हे झाले, की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर इलाज केला जातो. काय फ्रॅक्चर असेल, गोळी हं. लागली असेल यात आणि मग ते बरे झाले, की परत काही दिवसांनी परत लढायला. लढायचं. तसं हे जे रिपेअरचं काम आहे, हे या जीवनसत्वामधून आणि ह्याच्यामधून होतात. हं, हं, हं. तर ते तिथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही जर चौरस आहार घेत असाल, संतुलित आहार घेत असाल, तर त्यामध्ये हे येतंच. हं. त्याच्यामुळं अशा प्रकारचा कुठलंही औषध, हां, इम्युनिटी बूस्टिंग मेडिसिन घेण्याची गरज नसते, जर तुम्ही सगळ्या गोष्टी पाळल्यात आणि जरी तुम्ही घेतल्या तरी त्यांनी काहीही फरक पडत नाही, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो.